नमस्कार मंडळी, पालकची भाजी खायची म्हटलं की प्रत्येकाचा नकार असतो। पालकच्या भाजीला थोडासा उग्र वास येतो, त्यामुळे खायला कोणी तयार होत नाही। पण पालकमध्ये आपल्या शरीरासाठी पौष्टिक असणारे भरपूर सारे गुणधर्म आहेत, त्यामुळे काही ना काही करून घरच्यांना पालक तर खायला घातलाच पाहिजे। मी आज बनवणार आहे चमचमीत असं पालक पनीर। पालक पनीर बनवण्यासाठी या ठिकाणी मध्यम आकाराची पालकची जुडी घेतलेली आहे। पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। पालकची देठ जास्त घ्यायची नाहीत, फक्त पानं घ्यायची, कारण जास्त देठ घेतलं की जास्त उग्र वास येतो। आणि पालक मध्यम असावा, जास्त कोवळा नाही जास्त जुनही नाही। तर पालक शिजवण्यासाठी पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये पालक शिजण्यासाठी ठेवायचा, झाकण लावायचं आणि 1-2 मिनिट पालक शिजवून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित पालक शिजला जातो। जास्त शिजवायचा नाही आपल्याला किंवा जास्त कच्चाही ठेवायचा नाही। दोन मिनिटांमध्ये पालक शिजल्यानंतर आता ही पालक काढायचा आणि एकदम थंड पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस आहे ती पूर्ण थांबली पाहिजे। कारण फक्त आपण असंच वरती काढून ठेवलं तर ते वाफेनं सुद्धा जास्त शिजलं जातं। थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं तर पालकचा रंग आहे असा राहतो। ही महत्त्वाची टीप आहे। या ठिकाणी मसाला बनवण्यासाठी 1 बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी दही, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, 1 चमचा जिरे, या ठिकाणी तुम्ही जिरेपूड वापरली तरी चालेल। त्यानंतर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी मिक्स करून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट छान तयार झालेली आहे। आता पालक सुद्धा पूर्ण थंड झालेला आहे। पालकची सुद्धा एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। पहा, छान हिरवीगार अशी पालकची पेस्ट तयार झालेली आहे। या ठिकाणी तुम्हाला जर अजून एखादी 2 हिरवी मिरची ऍड करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही जास्त वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची। या ठिकाणी मी घरगुती पद्धतीने बनवलेलं पनीर घेतलेलं आहे, साधारण 200 ग्रॅम पनीर आहे। तुम्हाला आवडत्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं। या अगोदर सुद्धा मी घरगुती पद्धतीने बनवलेल्या पनीर पासून पनीर मसाला, त्याचबरोबर मटर पनीर या दोन्ही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। या ठिकाणी पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जे कट करून घेतलेलं पनीर आहे ते पनीर टाकायचं। पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त फ्राय करायचं नाही। बऱ्याच वेळा काय होतं की पनीर फ्राय करत असताना जास्त पॅनला किंवा कढईला चिकटतं, तर अशा वेळेला काय करायचं, पॅन जास्त गरम नाही किंवा जास्त थंडही नाही, मध्यम असा गरम झालेला पॅन हवा, म्हणजे जास्त पनीर चिकटत नाही। आणि हे घरगुती पद्धतीने बनवलेलं पनीर आहे, त्यामुळे अजिबात पॅनला चिकटलेलं नाही। पनीर फ्राय करून झालं की त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकायची। कांदा आणि टोमॅटो या ठिकाणी कच्चं वापरलेलं आहे पेस्ट करताना, त्यामुळे ही पेस्ट तेलामध्ये छान 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट थोडंसं कमी वापरलं तरी चालेल, कारण अगोदर आपण पेस्ट तयार करत असताना मिरची सुद्धा वापरलेली आहे। तुम्ही मिरची जास्त वापरली आणि लाल तिखट अगदी कमी वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये टाकायचं अर्धी वाटी दही। दही आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे। दही शक्यतो फ्रेश घ्यायचं, जास्त आंबट घ्यायचं नाही। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। पहा, तेल सुद्धा व्यवस्थित छान सुटलेलं आहे मसाल्यांना। आता यामध्ये टाकायची पालकची पेस्ट। पालकची पेस्ट टाकल्यानंतर हे मसाले जास्त भाजायचे नाहीत, एक थोडंसं फक्त मिक्स करून घ्यायचे, कारण जास्त वेळ भाजत राहिल्यामुळे काय होतं तर पालकचा रंग जास्त बदलतो।
पालक अगोदर शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त पालक अगोदरच आपण शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं मिक्स करायचं आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी ओतायचं. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडासा रंग बदलतो कारण यामध्ये लाल तिखट आणि टोमॅटो सुद्धा वापरलेला आहे, त्यामुळं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जे फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ते यामध्ये टाकायचं. पनीर टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पनीर आणि हे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित आता 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर आता झाकण लावायचं आणि 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवरती हे पालक पनीर शिजवून घ्यायचंय. या पद्धतीने पालक पनीर केल्यानंतर पालकला जो उग्र असा वास असतो तो अजिबात येत नाही. सर्वजण खूप आवडीने पालक पनीर खातील. व्यवस्थित छान शिजलेला आहे पालक पनीर. यावरती आता वरून मी थोडीशी फ्रेश क्रीम टाकते. जर फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल, जर दुधावरची साय असते ते मिक्सरला फिरवून ती टाकली तरी सुद्धा चालेल. फ्रेश क्रीम तयार होते. तयार आहे चमचमीत चटपटीत असे पालक पनीर.